मित्र हो, समाज ही संकल्पना मुळातच कृत्रिम अशी आहे आणि समाजाचं स्थैर्य हे मुख्यतः 7 स्तंभावर अवलंबून असतं. क्रमशः बोलायचं म्हटलं तर कुटुंब, 2 धर्म, 3 अर्थव्यवस्था, 4 राजकीय व्यवस्था, 5 माध्यम, 6 न्यायव्यवस्था आणि 7 शिक्षण व्यवस्था. आपण 6 षटकोनाच्या 6 कोनामध्ये उरलेले 6 स्तंभ मांडले तर मुख्य स्तंभ आणि मधला स्तंभ असतो तो शिक्षण व्यवस्था. कोणत्याही समाजाचं स्थैर्य हे केवळ शैक्षणिक अवस्थेवर अवलंबून असतं. कारण उरलेल्या 6 स्तंभांचा, 6 घटकांचा दर्जा हा केवळ शैक्षणिक दर्जावर अवलंबून असतो आणि म्हणून शिक्षणाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. शिक्षणाचा मूळ उद्देशच मुळी की एक चांगले सुज्ञ, सुजाण नागरिक किंवा गुड सिटीजन तयार करणं आहे. आता जेव्हा आपण गुड सिटीजन असं म्हणतो, तर गुड सिटीजन तयार करायचे असतील तर शिक्षणाची संधी किंवा ज्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हणतो, ही सर्वांना समान पद्धतीनंच मिळाली पाहिजे. याच्यात वेगळे विचार असण्याची काही गरज नाही आणि असूच शकत नाही. आणि म्हणून शिक्षण व्यवस्था ही जेवढी चांगली असेल त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अलीकडं शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगानं बदल. शिक्षणाची दुसरी व्याख्या आपल्याला असे करता येईल, एज्युकेशन इज अ डायनॅमिक साइड ऑफ फिलॉसॉफी. म्हणजे काय, की डायनॅमिक साइड ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच ते एज्युकेशन हे स्थलकालावर बदलणारं असावं आणि स्थलकालानुसार बदलतं. आणि म्हणून एज्युकेशनची आपण जेव्हा व्याख्या करतो तेव्हा एज्युकेशन हे स्थलकालावर बदलायचं असेल तर त्यानुसार त्याच्यात बदल घडत गेले पाहिजेतच. त्यासाठी ही संपूर्ण जबाबदारी आहे आणि अशा प्रकारची अपॉर्च्युनिटी देणं ही पूर्णतः शासनाची जबाबदारी असते. त्याशिवाय सुज्ञ नागरिक, आता हे हे सगळ्या गोष्टी आपण विचार करताना युवकांना जोपर्यंत एक चांगल्या प्रकारची संधी मिळत नाही आणि म्हणून प्रत्येक युवकांना सुज्ञ नागरिक बनेपर्यंत एक क्रिटिकल लेवल ऑफ एज्युकेशन असावी लागते. क्रिटिकल लेवल ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, की विशिष्ट पातळीपर्यंत आपल्याला औपचारिक, अनौपचारिक आणि दोन्हीचं मिक्स असं एज्युकेशन देता आलं पाहिजे. अलीकडं बदलत्या टेक्नॉलॉजीमुळं आणि समाजाच्या वाढत्या विकासामुळं, तुलनेमुळं आणि कम्पॅरिझन इतर सगळे फॅक्टर्स एकत्र येतात आणि त्याच्यातून एक गोष्ट मात्र नक्की झालेली आहे, की एज्युकेशन आपल्याला फक्त कॉग्निटिव्ह एज्युकेशन म्हणजे इंटेलिजन्स एवढं वाढून, केवळ बुद्धिमत्ता वाढून आता भागणार नाही, तर आपल्याला कॉग्निटिव्ह एज्युकेशन बरोबरच नॉन कॉग्निटिव्ह एज्युकेशनचा सुद्धा सकारात्मक विचार करावाच लागेल. म्हणजे काय, की वेगवेगळे व्यक्तिमत्वाचे पैलू की जे शिक्षणामध्ये आतापर्यंत कधीच केलं नाही. डिसिप्लिन असावं, समाजसेवा केली पाहिजे, एक पेशन्स व्यक्तीकडे असल्या पाहिजे, निर्णय क्षमता असली पाहिजे. हे सगळे निर्णय हे कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये शिकवले जात नाहीत, तर याच्यावर सुद्धा फोकस करावा लागेल. दुसरा भाग संधी. जर नवीन शैक्षणिक धोरणात ही संधी आपण इतरांपासून दडवून घेतली किंवा बाजूला ठेवली तर विद्यार्थ्यांना आणि विशेषतः युवकांना आणि युवतींना ही संधी जर मिळाली नाही तर त्याच्यातून एक वेगळी फ्रस्ट्रेशन्स निर्माण होतील आणि ही फ्रस्ट्रेशन्स समाजाच्या स्थैर्याला 100% बाधक ठरणार आहेत. मी आता जेव्हा एमपीएससीचे मॉक इंटरव्ह्यू घेतो आणि हजारो मॉक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे की डिग्री, मग बीई मेकॅनिकल असो, बीई इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, बीई इलेक्ट्रिकल असो, ह्या सगळ्या कोणत्याही पदव्या असल्या तरी ते विद्यार्थी एमपीएससी साठी आशेनं येत आहेत. म्हणजेच अशा स्पर्धा परीक्षा, त्यात काही चूक आहे असं मी म्हणत नाही, पण हे का घडतंय, कारण त्यांना आयुष्याचं स्थैर्य लागलंय. कुणालाही स्थैर्य, आयुष्याचं युवकांना आणि युवतींना स्थैर्याची भीती आहे, त्यांच्या मनात भय आहे आणि हे भय घालवण्याचं काम फक्त आणि फक्त आणि फक्त शिक्षण व्यवस्था करू शकते. त्यामुळं शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या सर्व घटकांची, सर्व फॅक्टर्स आणि ऍक्टर्सची ही जबाबदारी असेल की शिक्षण व्यवस्था ही आपल्याला अबाधित आणि खणखणीत अशी ठेवली पाहिजे की जेणेकरून युवकांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होईल, त्यांची उमेद जागवेल, त्यांची उमेद वाढेल आणि ते स्वतःच्या कुटुंबाबरोबर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबरोबर, कुटुंबाबरोबर समाजाची सेवा करू शकतील, समाजाला थोडंसं योगदान देऊ शकतील. आणि हे सगळं करायचं असेल तर शिक्षणाच्या समान संधी, इरिस्पेक्ट ऑफ ते विद्यार्थी खेड्यात राहतात की शहरात राहतात, विशेषतः खेडेगावात राहणारे युवक आत्ता कुठंतरी कॉलेजेसना यांना यायला सुरुवात झाली आहे. आत्ता कुठंतरी युवतींची एमपीएससी आणि युपीएससी सारख्या खेडेगावातल्या, विशेषतः शहरातल्या विद्यार्थ्यांचा त्यांचा तो लक फॅक्टर आहे. परंतु जे ग्रामीण भागातून विद्यार्थी, युवक आणि युवती येत आहेत
त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. ती संधी उपलब्ध करून दे त्याच्यासाठी अनेक पर्याय आहेत. शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या थरावर काम केलेल्या व्यक्तींची विचारसरणी एकत्र मांडून त्याच्यातून आपल्याला व्यवहार्य सोल्युशन नक्कीच काढता येईल. आणि ही जबाबदारी केवळ शासनाचीच नाही, तर शिक्षण संस्था चालकांची, माननीय प्राचार्यांची, प्राध्यापकांची आणि सर्व घटकांची असेल. एवढंच मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मी मात्र एकच संदेश या निमित्तानं देऊ इच्छितो, की शासनाचं धोरण एज्युकेशन विषयी काहीही येवो, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी आता असलेल्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःलाच अभ्यास करावा लागेल, स्वतःलाच आयुष्याची दिशा निवडावी लागेल. आणि ते सहज शक्य आहे. नाउमेद न होता स्वतःचा मार्ग स्वतःलाच काढावा लागेल. आणि तेही सेल्फ स्टडीतूनच काढावा लागेल, स्वयं अभ्यासातूनच काढावा लागेल. हा माझा आपणासाठी शेवटचा सल्ला आहे.